सगळ्या विजेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि मान्यवरांचे आभार. मी सगळ्यांना विनंती करतो की एकत्रित फोटोसाठी आपण रंगमंचावरच थांबायचं आहे. नक्की काय शिस्त आहे डोक्यात? नाही, मी तुझ्या केलेल्या अपमानाचा बदला तू सहज घेऊ शकत होतास. ताराला आता या फेरीत बाद करून काय ना, मी माझ्या पोरीला शब्द दिलाय आणि काही झालं तरी तो मी मोडू शकत नाही. आणि मलाही असं आता वाटतंय की आपल्यातले जे हे युद्ध आहे ते थांबायला हवं. काय युद्ध तर अजून सुरू झालंय आणि इतक्यात हार मानली? हार पत्करलीस तू? जोवर मी तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही ना, तोवर हे युद्ध थांबणार नाही. आणि अजून तुला पूर्ण उद्ध्वस्त करायचं बाकी आहे. त्यामुळे मी हे युद्ध थांबूच देणार नाही. बर देवा, बारीक लक्ष ठेवा. चल तारा, गाडीत बस. सावली, थांब जरा. माझं काम आहे तुझ्याकडे. काय काम आहे? अरे, पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचंय ना आम्हाला. सावलीच बघते ना ते सगळं. त्यामुळे थोडं काम आहे. ते झालं की मी स्वतः सोडीन ना तिला घरी. हा हो, चालेल ना, हरकत नाही. आम्ही पुढे होतो. येतो. गाडीत बस. अगं, कुठे चाललीस? चल बाहेर ये. काय झालं माई? बाहेर ये. माई काय झालं? काय चाललंय तुझं? म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय? वा, तारा, यालाच म्हणतात वेड पांघरून पेडगावला जाणे. खरंच माहिती नाही तुला काय चाललंय ते? हा, तुला माहित होतं ना जगन्नाथ तिथे परीक्षक म्हणून येणार आहे ते? नाही माई, मला ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं. हो, कसला भोळेपणाचा आवंटे ही. खरंच तुला माहित नव्हतं? हा, तुम्हाला काय वाटलं ग? या भैरवी वजाला मूर्ख बनवणार तुम्ही? तुमचं प्लॅनिंग मला कळत नाहीये. जगाला ओरडून ओरडून सांगायचं आहे ना तुम्हाला की मुळात ताराचा आवाज ताराचा नाहीये, तो सावलीचा आवाज आहे. हाच प्लॅन आहे ना तुमचा? नाही माई, जगन्नाथजी तिथे येणार आहेत किंवा त्यांच्या मनात काय सुरू आहे याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. तिथे ते आले आहेत हे त्यांना समोर बघितल्यावर मला कळलं. एक नंबरची खोटारडी आहेस तू. माई, मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत आहे. मला याबद्दल खरंच माहित नाहीये. ठीक आहे, मानलं. काय वाटतं, विठ्ठलाची शपथ नाही ना खोटे खाणारे? बर, ए कुठे निघालीस? ठीक आहे, मान्य. तुला यातलं काही माहित नव्हतं. या सगळ्यात तुझा काही हात नाही. पण शेवटी हे सगळं केलं कुणी?
तुझ्या मानलेल्या बापाने केलं ना हे सगळं. मग आता त्याची शिक्षा तर द्यायला लागेल ना. बापाची शिक्षा लेकीला. मग आता तुझी शिक्षा ही आहे, आता या सुनसान जंगलात तू एकटीने जायचंस. पायी जायचं. राहते चुली बस गा. तू असायला हवं होतं रे अलका तिथे. म्हणजे ना त्या भैरवी वजेच्या चेहऱ्यावर जो काही रंग उडाला होता ना, बघण्याजोगा होता. तू मिस केलंस. नाही, छान आहे. पण मला एक कळत नाही जगन्नाथ, म्हणजे तारा तुमच्या समोर उभी होती, तुम्ही तिला विदाऊट माईक गायला लावलं, मस्त फसली होती जाळ्यात ती. ताराला गाता येत नाही हे माहीत असून सुद्धा तिचं भिंग फोडण्याची एवढी छान संधी तुम्ही गमावली कशी? आणि नुसती संधी नाही गमावली तर तिला फायनल राऊंडला सुद्धा पाठवलं. एक मिनिट, तुम्ही जे हसताय म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की मोठं काहीतरी शिजतंय, बरोबर? अलका, शत्रूला कधी सावध करायचं नसतं. त्याच्या आत्मविश्वासाचा जो पतंग आहे ना, त्याला हवा द्यायची खूप. मग तो चुका करत 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 असा उडत जातो उडत जातो उडत जातो. आणि एका बेसावत क्षणी तो पतंग कापायचा. कळलं? तुमचं हे सगळं बोलणं ऐकून मला वाटतंय तुमचा पुढचा प्लॅन रेडी आहे. रेडी नाहीये, तयारी सुरू आहे. कारण काय आहे ना, भैरवी वजेने त्या ताराचं आयुष्य खूप हुशारीनं उभं केलेलं आहे. त्यामुळे तिच्या इमारतीची एक वीट काढून होणार नाही. ती अख्खी बिल्डिंग ढासळली पाहिजे. म्हणजे जगाला दाखवता येईल की भैरवी वजेची ही बिल्डिंग आतून कशी पोकळ होती. नाही, हे सगळं ठीक आहे, पण आज सावलीचं काय होईल त्याचा विचार केलाय? त्रास होईल लेकीला. होऊ दे. हो, होऊ दे. अंगावरची जखम स्वच्छ करताना त्रास होतो, तिलाही होईल. कळलं ना? आतापर्यंत तिच्या डोळ्यातलं पाणी बघून शांत बसायचो, पण त्याचा काही फार फरक पडला नाही. तिचं दुःख काही कमी झालं नाही, वाढत गेलं. एकदा तिच्या समोरचा हा डोंगर फोडला ना दुःखाचा, मग काही नाही करावं लागणार. बाकी तो आहेच. देवा, बारीक लक्ष ठेवा. हॅलो सोम, आलात का घरी तुम्ही? सावली का? हा बरं ठीक आहे, मी बघतो. हां. सारंग सरांचा फोन.
हॅलो. हॅलो सावली. सोहम आणि बबलू घरी आले. तू का नाही आलेस त्यांच्यासोबत? सारंग सर, ते महिंचं ना थोडं महत्वाचं काम राहिलं होतं, म्हणून त्याने थांबवून घेतलं मला. मग तू कशी येणार आहेस? त्या सोडणार आहेत घरापर्यंत? घरापर्यंत म्हणजे हो वाटतं. ठीक आहे, असू दे, सोड. मी गाडी पाठवतो. सारंग सर, सोडतील त्या, तुम्ही नका काळजी करू. आणि काही लागलं तर मी कळवेन ना तुम्हाला. मॅडम, मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही काहीही करू शकता. मागे पण व्रत करायला एकट्याच गेल्या होत्या. एकतर मला माहिती असतं तर मी करू दिलं नसतं, नाहीतर सोबत तरी आलो असतो. मला सवय आहे सारंग सर. तुम्ही माझी एवढी काळजी का करताय? का नको करू काळजी? मित्र आहोत ना आपण. काळजी करण्याचा अधिकार दिलाय आपण एकमेकांना. आणि फक्त मीच करतो का काळजी? तू पण तर माझी काळजी करतेस ना. मागे माझ्या हाताला लागलं होतं तेव्हा कशी ओरडली होतीस माझ्यावर. दादा, हळद घेऊन ये. सावली, घाबरू नको. तुम्ही गप्प बसा. तुमचं लक्ष कुठे असतं? 2 मिनिटं थांबला असता तर मी कापून दिलं असतं ना. बरं, ते राहू देच. भैरवीजी कुठे आहेत? काय? हॅलो सावली, अगं मी तुला काहीतरी विचारतोय. भैरवीजी कुठे आहेत ना सोबत? त्यांचं महत्वाचं काम होतं ना, म्हणून त्या. थांब, मी येतो तिकडे. नाही, नको. मी येईन रिक्षाने. येशील नक्की? हो. ठीक आहे, रिक्षात बसल्यावर फोटो पाठव. सारंग सर, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या फोनमधून फोटो नाही जात. कसं पाठवू मग? तुम्ही नका काळजी करू, मी कळवेन तुम्हाला. ठीक आहे, चालेल. या आधी तू घरी. आणि ऐक, पायी जर तू आलीस ना तर बघ. हा, नाही येणार. हां, चल, बाय. थांब तारा. हं? मला तिथे तुझ्याशी बोलता नाही आलं याबद्दल, पण नक्की काय चाललंय तुझं? गाण्यावर लक्ष आहे ना तुझं? ऑफकोर्स मम्मा. पण तू असं का विचारतेस? नाही, काय ना, तुझं वयच असं आहे की ज्या वयात माणूस सहज चुकू शकतो, भरकटू शकतो. त्यामुळे तुझी मम्मा म्हणून मला लक्ष ठेवावं लागतं तुझ्यावर. नाही, तू नको काळजी करूस. माझं आहे गाण्यावर लक्ष. गुड. मग मला एक सांग, हा सोहम तुझ्या पुढे पुढे काय करत असतो सारखा? हं? काय विचारतेय मी? सोहम माझ्या मागे पुढे? मला नाही माहित अगं, म्हणजे मी तरी काही नोटीस नाही केलं हे. तुला उगाच असं वाटतंय. सोहम माझ्या मागे पुढे का करायला? म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना? काय आहे ना तारा, तुझं करिअर सुरळीत चालू राहावं यासाठी मला ना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. सगळीकडे असं बारीक लक्ष ठेवावं लागतं. ते करत असताना माझ्या नजरेच्या टप्प्यात काही गोष्टी आल्या, मला खटकल्या की मग मला तुला असे प्रश्न विचारावे लागतात. म्हणून विचारलं. तारा, एक लक्षात ठेव, तू वजे घराण्याची संगीताची वारसदार आहेस. तुझ्या मागे एवढी मोठी लेगसी आहे, एवढा मोठा वारसा आहे. हा संगीताचा वारसा तुला पुढे न्यायचा आहे. त्यामुळे आपलं लक्ष कुठे भरकटणार नाही.
तू तुझ्या ध्येयापासून कुठे दूर जाणार नाही, एवढंच करायचंस. कारण मला 1% जरी वाटलं ना की तू तुझ्या ध्येयापासून भरकटतीयस, तर मी विसरून जाईन की मी तुझी मम्मा आहे. गेट इट? नेलो बॉस. हा, तुमचं काय खरं नाही आता. ते बघा, येतो मी. थांब ना, आपण एक टीम आहे ना पडे. पैसे घेतलेत ना तुम्ही त्यांच्याकडून? का घेतलेत पैसे? तुम्हाला माहिती आहे ना हे बेकायदेशीर आहे ते. पगार असतो ना तुम्हाला, मग का लुटलत त्यांना? का घेतलेत पैसे? इकडे तिकडे बघू नका, मी काहीतरी विचारते, माझ्याकडे बघा. पैसा एवढा महत्वाचा आहे का तुमच्यासाठी? त्या दिवशी पण तुम्ही सारंग सरांच्या आयुष्यात अस्मिला आणला. तुम्ही पैशांसाठी माझा संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलात. एकदा तरी माझा विचार करायचा, एकदा. तर सारंग सरांच्या मनात काय सुरू आहे मला काहीच कळत नाही. त्यांचं पहिलं प्रेम ते अस्मी आहे. त्यांना माझी काळजी वाटते, ते माझ्या बाजूने उभे राहतात, माझ्यासाठी सगळं करतात. पण फक्त एक मित्र म्हणून मला हेच कळत नाहीये. जर आमचं हे नातं फक्त मैत्रीपुरतं मर्यादित राहिलं तर आमचा राजा राणीचा संसार कसा उभा राहणार? राजा राणी माझी मैत्रीण, मी तिच्याबद्दल बोलत. तर बस उभी लपाछपी. आपल्याला तुझी सगळी स्टोरी माहिती आहे. तुझं लग्न कसं झालं, त्यानंतर काय काय झालं, एकदम सब डिटेल में पता आहे आपने को. फक्त आज पहिल्यांदा तू स्वतःहून सांगतेस मला. तुला आठवते त्या दिवशी तुझ्या घरी पैशांचा विषय सुरू होता? या मुलीला शोधायचं. अस्मी प्रधान नाव आहे तिचं, शोधून काढ. इस एग्रीमेंट में लिखा है, जर सावलीची या घरातली पोझिशन परमनंट राहणार असेल तर आणि तरच हा देवा त्या अस्मीला पाताळातून सुद्धा शोधून काढेल. हा देवा पैशासाठी काहीही करू शकतो. अस्मीलाच काय, तिच्या बापाला, तिच्या आज्याला, तिच्या पंजाला सुद्धा शोधून आणू शकतो हा देवा. सिस्टर, तू ओनली एक साईडची कॅसेटच ऐकून घेतलीस. दुसरी साईड ऐकून घ्यायची आताच चिडलीस माझ्यावर. ऍक्च्युली मी तिकडेच सांगणार होतो तुला हे सगळं, पण कोणीतरी पहिल्यांदा चिडलं होतं ना आपल्यावर. उसमें भी एक मजा आहे ना. ती गोष्ट वेगळी होती आणि मी वेगळं सांगते. तुम्ही जे करताय ना त्याला लाच घेणं म्हणतात, माहिती आहे ना तुम्हाला? तुम्हाला पगार मिळतो ना, मग का लुटताय त्यांना? का पैसे घेताय? त्यांचे मेहनतीची कमाई आहे त्यांच्या. तुम्ही मला सिस्टर म्हणता ना आणि असं करता. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला ना तुम्हाला भाऊ म्हणायची पण लाज वाटते. सावली, ते तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे ना. पण ह्या टायमाला परिस्थिती आणि माणूस चुकला तुझा. तर देव माणसाला दुखावलंस तू.